आहाहा! काय तवंग आहे. काय तरी सुटली आहे. तोंडाला पाणीच सुटलं असेल तुमच्या. तर नमस्कार मंडळी, मी वृत्ती आणि आज आपण बघणार आहोत मटकीची उसळ. तर चला बघूया. इथे मी आता घेतलेलं आहे तमालपत्र, दालचिनी, हिंग, जिरे आणि त्यानंतर टाकलेलं आहे लसूण आणि कांदा, कढीपत्ता. हे सगळं टाकून आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा छान भाजला की यामध्ये आपण टाकणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट. मी जो ग्रेव्ही मसाला बनवलेला आहे, वाटण ज्याला आपण म्हणतो, तर त्यामध्ये सुद्धा माझं अद्रक लसूण आहेच, त्याच्यामुळे मी इथे कमी घातलेलं आहे. आणि ही ऑर्डर आपल्याला आलेली आहे 15 लोकांची. सो आज मी 15 लोकांचं जेवण बनवत होती. त्यानंतर हे जेवणसुद्धा खूप आवडलेलं आहे आपल्या कस्टमरला. आणि हे जेवण तर होतंच, त्यासोबतच आपल्याला इतर ऑर्डरीसुद्धा आपल्या चालू असतात. त्यामुळे मला त्यात दाखवता येत नाहीत. प्रयत्न असतो माझा दाखवण्याचा, तेवढं मी करते. बट जेवढं मला जमेल तेवढा मी दाखवायचा प्रयत्न करते. बाकी तुम्ही समजून घ्या थोडंसं. तर आता इथे बघा आपण टोमॅटो टाकलेला आहे, सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथे हा मसाला काही नाही, आपला कांदा खोबऱ्याचा जो मसाला असतो तोच आहे. त्याच्यानंतर यामध्ये मी किचन किंग मसाला घातलेला आहे, गरम मसाला घातलेला आहे, त्यानंतर धने जिरे पावडर टाकलेलं आहे आणि काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. हे सगळं मी अंदाज घेतच घातलेलं आहे. काश्मीरी मिरची पावडर यामध्ये मी जास्त वापर केला आहे कलरसाठी. आणि त्यानंतर गरम मसाला कमीच वापरला, कारण सगळा एकंदरीत बघता गरम मसाल्याचा वापर होतोच, त्यामुळे मी कमी टाकला. आणि त्यानंतर मी विसरली होती, आमची घरची चटणी ज्याच्याने खूप छान टेस्ट येते, ती मी टाकली आहे थोडी. त्यानंतर आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला याच्यामध्ये धुवून साफ करून भाजलेली मटकी मी याच्यामध्ये घातलेली आहे. आता ही आपण मिक्स करून छान भाजून घेऊ. तोपर्यंत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मंडळी लगेच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही, आणि तुम्ही माझ्या रेसिपीज ट्राय केल्यात की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर बघा, आता मी ह्याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं आपण पाणी टाकलेलं आहे. छान उकळी काढायची आहे. आणि एक गोष्ट मी विसरली, कुकमाचा आगळ किंवा चिंच काही घालू शकता, छान टेस्ट येते. तर मंडळी, तुम्हालासुद्धा अशी जेवणाची ऑर्डर जर का द्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ठाण्यामध्ये कुठेही असेल तर ही ऑर्डर स्वीकारली जाईल. गुड बाय.